धुळे शहरातील संतोषी माता चौकातून गुंगीकारक औषधासह 2 संशयितांना अटक। सविस्तर वृत्त। गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील संतोषी माता शिवतीर्थ चौकात केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात 2 संशयित आरोपींना पकडण्यात आले। त्यांची नाव पुढील प्रमाणे: कल्पेश गोकुळ जगदाळे, अजय श्रावण कोळी या दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून 256 गुंगीकारक बाटल्या व 1200 गुंगीकारक गोळ्या, 2 मोबाईल फोन व 1 TVS मोपेड मोटरसायकल असे एकूण 1,45,832 रुपयांचा मुद्देमाल संशयित आरोपीकडून जप्त करण्यात आला। मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक औषध विनापरवाना असल्याने सदर विक्रीच्या उद्देशाने बाळगून होते असे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। ह्या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात 2 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। LCB धुळे मार्फत आपण एक ठिकाणी ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता 2 आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत। त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे, वय वर्ष 20, आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावण कोळी, वय वर्ष 20। हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत। त्यांच्याकडनं आपण एकूण 216 कोडिन फॉस्फेट या कफ सिरपच्या बाटल्या, त्याचप्रमाणे एकूण 1200 अल्फ्राझोलाम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह आहे, झोपेच्या गोळ्या आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत। याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करू। आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्या दोघांनी अटक केलेली आहे।